वारंवार सर्दी खोकला होतोय, पचन व्यवस्थित होत नाहीये, अशक्तपणा जाणवतोय, असे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण जो उपाय बघणार आहोत तो फक्त हे आजार बरं करणारा नाही तर शरीराला आतमधून बळही देणार आहे. आज आपण आयुर्वेदामधील एक अतिशय प्रभावी पण सोपा उपाय बघणार आहोत, ज्याला आयुर्वेदामध्ये पिप्पलिक शिरपाक असे म्हणतात, म्हणजेच पिंपळी सिद्ध दूध. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पिंपळी म्हणजे काय हे बघणार आहोत. पिंपळी म्हणजे आयुर्वेदामधील एक औषध आहे जे मसाल्यांमध्ये पण वापरलं जातं. हे काळ्या मिऱ्यासारखं दिसतं पण ते लांब असतं. ह्यालाच लेंडी पिंपळी असंही म्हणलं जातं. पिंपळीचे गुणधर्म हे दीपन पाचन, कफनाशक आणि रसायन आहेत. आयुर्वेदामध्ये पिंपळी ही शरीरामधील कफ कमी करते, अग्नी सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते असं सांगितलेले आहे. आता आपण पिंपळी सिद्ध दुधाचे कोणकोणते फायदे आहेत ते बघणार आहोत. अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे श्वसन विकारांमध्ये पिंपळी सिद्ध दूध अतिशय प्रभावी आणि कार्यकारी ठरते. पिंपळी सिद्ध दूध हे कितीही जुनाट खोकला, दमा किंवा जुनाट सर्दी असेल त्याच्यावर अतिशय गुणकारी आहे. ज्यांना वातावरणातील बदलामुळे किंवा ॲलर्जिक काही कारणांमुळे ज्यांना वारंवार नाकातनं पाणी गळतं किंवा नाक चोंदतं, श्वास घ्यायला त्रास होतो, अशांसाठीही पिंपळी सिद्ध दूध हे अतिशय फायदेशीर आहे. ज्यांना जुनाट खोकला, सर्दी किंवा अतिशय छातीमध्ये कफ साठायची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठीही पिंपळी सिद्ध दूध हे अतिशय प्रभावी आहे. हे कफ पातळ करून बाहेर काढण्यास मदत करतं आणि श्वसन मार्ग स्वच्छ ठेवतं. विशेषतः ज्या मुलांना सीझन चेंज झाल्यानंतर सर्दी खोकला होतो किंवा इतर कोणत्याही आजूबाजूचे इन्फेक्शन कॅच करण्याची सवय असते, जसं शाळेत गेल्यानंतर शाळेमध्ये जर काही मुलांना सर्दी खोकला होत असेल तर आजूबाजूची मुलेही आजारी पडतात. अशा मुलांसाठीही पिंपळी सिद्ध दूध हे फक्त औषधच नाही तर टॉनिक म्हणूनही काम करतं आणि म्हणूनच अशा मुलांसाठी पिंपळी सिद्ध दूध आवर्जून द्यावे. पिंपळीचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे पिंपळी ही पचन सुधारण्यास मदत करते. पिंपळी ही दीपन पाचन आणि पोटातले दोष कमी करणारी सांगितलेली आहे. ती भूक चांगली लागायला मदत करते आणि त्यासोबतच जर वारंवार अजीर्ण होत असेल, पोट फुगत असेल, गॅसेस खूप होत असतील तर अशा वेळेला पिंपळीचा खूप फायदा होतो. त्यामुळे भूक चांगली होते आणि त्यासोबतच येणारा अशक्तपणा कमी होतो. पिंपळीचा अजून एक अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे पिंपळी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत करते. आयुर्वेदामध्ये पिंपळीला रसायन म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे जर नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये पिंपळीचे सेवन केले तर अनेक आजारांशी लढण्यासाठी पिंपळी शरीराला मदत करते आणि आपल्याला आजारांपासून दूर ठेवते. विशेषतः ऋतुसंधीच्या काळामध्ये ह्याचा आपल्याला खूप फायदा होताना दिसून येतो. कारण ऋतुसंधीच्या काळामध्ये आपले शरीर आतमधून नाजूक असते आणि त्याचमुळे ह्या काळामध्ये कोणतेही इन्फेक्शन कॅच करण्याची प्रवृत्ती आपल्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणामध्ये दिसून येते आणि म्हणूनच ह्या काळामध्ये जर पिंपळी सिद्ध दूध नियमित घेतले तर त्यामुळे आपण इतर इन्फेक्शन पासून बचाव करू शकतो. ह्यानंतरचा पिंपळी सिद्ध दुधाचा अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. पिंपळी आपली भूक चांगली करते, आतमधून आपल्या धातूंचे पोषण करते आणि त्यामुळेच पिंपळी ही अशक्तपणा कमी करायला मदत करते. त्यासोबतच ज्यांचे वजन कमी आहे अशांचे वजन वाढवण्यासाठीही पिंपळी मदत करते आणि ज्यांचे वजन जास्ती आहे त्यांचाही आमदोष कमी करून पिंपळी वजन कमी करायला मदत करते. त्यामुळे हे सगळ्यांसाठी सुटेबल असे रसायन आहे. अजून एक पिंपळी सिद्ध दुधाचा अतिशय महत्वाचा फायदा जो खूप जणांना माहिती नाहीये तो म्हणजे पिंपळी ही गर्भधारणेला सहाय्यक ठरते. जसं की ज्या स्त्रियांना पीसीओडीचा त्रास आहे किंवा ज्या स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही, ज्या स्त्रियांचे ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही, अशासाठी पिंपळी हे वरदान आहे. पिंपळीचा जर योग्य प्रमाणामध्ये योग्य वापर केला तर पीसीओडी सारखे आजारही लवकर कमी होतात. त्यासोबतच पिंपळी ही शुक्रवर्धक म्हणूनही सांगितलेली आहे. त्यामुळे स्पर्म काउंट वाढवण्यासाठीही पिंपळीचा फायदा होतो.
पण पिंपळी ही थोडीशी उष्ण असल्यामुळे ती थेट घेण्याच्या ऐवजी ती दुधामध्ये सिद्ध करून घ्यायला सांगितलेली आहे. त्यामुळे काय होतं की तिची उष्णता आपल्याला बाधत नाही, पण तिचे अपेक्षित गुणधर्म हे आपल्याला लवकर आणि प्रभावीपणे मिळतात. मग आता हे पिंपळी सिद्ध दूध तयार कसे करायचे ते बघूया. पिंपळीचे दूध तयार करण्यासाठी आपण घेतलं आहे 1 कप दूध, 1 कप पाणी आणि पिंपळी. पिंपळीच्या ऐवजी आपण पिंपळीचे चूर्णही घेऊ शकतो. 1 कप दुधासाठी साधारणतः 2 पिंपळ्या घ्याव्यात. आता आपण ह्या कुटून घेणार आहोत. कुटल्यामुळे पिंपळीचा अर्क दुधामध्ये छान उतरतो. चूर्ण घ्यायचं असेल तर लहान मुलांसाठी पाव चमचा चूर्ण आणि मोठ्या व्यक्तींसाठी अर्धा चमचा चूर्ण घ्यावे. पिंपळी व्यवस्थित बारीक होईपर्यंत ती कुटून घ्यावी. आता 1 कप दूध, 1 कप पाणी आणि बारीक कुटलेली पिंपळी घेऊन हे मिश्रण गॅसवर ठेवावे. 2 कपाचं 1 कप होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे. म्हणजे ह्यामध्ये फक्त दूध राहील आणि दुधामध्ये पिंपळीचा अर्क उतरेल. 1 कप झाले की आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आपले पिंपळीचे दूध तयार आहे. ह्यामध्ये आपण कफ जास्ती असेल तर हळद आणि आलंही टाकू शकतो. पिंपळी ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय कधीही वापरायची नाही. ह्याला एक अतिशय महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे पिंपळी उष्ण आहे. त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास होतो, ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्ती आहे, अशा व्यक्तींनी पिंपळी वापरायची नाही. त्यासोबतच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, ज्या स्त्रियांना पाळीच्या काळामध्ये जास्ती रक्तस्राव होतो, अशांनीही पिंपळी वापरायची नाही. तर मित्रांनो, आज आपण आयुर्वेदामधील एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय, तो म्हणजे पिंपळी सिद्ध दुधाचे फायदे काय काय आहेत ते बघितले. हे पिंपळी सिद्ध दूध अनेक आजारांना बरं करतं, पण त्यासोबतच ते ऍज अ टॉनिक म्हणूनही काम करतं. सध्याच्या काळामध्ये ॲलर्जिक सर्दी किंवा दम्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे, त्यासाठी पिंपळी सिद्ध दूध हे अतिशय चांगले आहे, की जे अँटीबायोटिक्स किंवा इतर अनेक औषधांच्या साईड इफेक्ट पासून आपल्याला वाचवतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि त्यासोबतच तुम्हाला असे अनेक व्हिडिओ बघायचे असतील माहितीपूर्ण, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.